नमस्कार, मी अंजली. आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण कच्च्या फणसाची भाजी करणार आहोत. भाजीचा फणस असा छोटा मिळतो, त्याची भाजी करणार आहोत. त्याच्यासाठी एवढा फणस घेतलेला आहे आणि सुरी घेतलेली आहे, मोठी सुरी घेतलेली आहे. त्याला आपण तेल लावून घ्यायचं आहे. आपण सुरीला तेल लावून घ्यायचं, हाताला तेल लावून घ्यायचं. ह्याचा चीक असतो तो सगळीकडे लागतो, त्यामुळे तेल लावून घ्यायचं. हा खाली आपण ट्रे वापरणार आहे, त्याला पण थोडंसं तेल लावून घेऊया. फणस धुवून घेतलं आहे, त्यामुळे पाणी त्याच्यात मिक्स झालं तेलामध्ये थोडं. आता हा कट करून घेऊया आपण. सुरी धारदार पाहिजे चांगली. आपल्याला ही साल काढून घ्यायची आहे वरची सगळी. आता असे हे काप काप काढून घेऊया आपण. असे गोल गोल कटिंग करून घेऊया. आता हा सगळा फणस स्लाइस करून झालेला आहे. तर आता ह्याला मधून परत हे करायचं आणि हे कडेची साल आहे ना, ही व्यवस्थित सगळी काढून घ्यायची अशी. तर असे तुकडे करून घेतले छोटे, म्हणजे साल काढायला बरी पडते. आणि त्याच्या मधलं जे हे आहे, हे मध्ये गोल आहे, तो सुद्धा काढायचा आहे आपल्याला. हे प्रत्येक ह्याला मध्ये सुद्धा आहे बघा, घट्ट. अननसाला कसं असतं तसं ह्याला मध्ये आहे. साल काढायची आणि मधलं काढायचं, असं करून हे सगळे पूर्ण आपण स्वच्छ करून घेऊया. तसं चिरायचं म्हणजे कष्टाचं काम आहे बऱ्यापैकी, पण आपल्याला भाजी खायची आहे म्हटल्यानंतर एवढं तर करायला पाहिजे. आणि ही भाजी आपण कधीतरीच करतो, सारखं नाही करत, त्यामुळे एवढं चालतं. हे चिरलेलं जे आहे ते पाण्यात टाकून घ्यायचं, नाहीतर काळं पडतं, ते पटकन काळं पडते. चिरेल तसं आपण वांगी कशी पाण्यात टाकतो तसं हे पाण्यात टाकून घ्यायचं. परत थोडंसं तेल लावायचं आणि खराब कापडाने हे पुसून घ्यायचं सगळं चिकटलेलं. खाली ठेवून थोडं दाबून असं फिरवल्यावर बऱ्यापैकी निघाले. आता हे पाण्यातनं काढून आपण कुकरला लावून घेणार आहोत. हे सगळं कुकरमध्ये घालून घेऊया. शिजायला थोडं पाणी घालून घेऊया आपण. फोडी बुडेपर्यंत पाणी घालायचं आहे. 2-2.5 ग्लास पाणी लागलं. अर्धा चमचा मीठ घालायचं आणि 2 चमचे तेल घालायचं. आपण जे कुकिंग ऑइल, जे कुठलं कुकिंग ऑइल वापरत असाल ते. थोडंसं हलवून घ्यायचं आणि कुकरचं झाकण लावून 3 ते 4 शिट्ट्या आपण देणार आहोत. शिजवताना तेल, मिठाबरोबर तेलसं आठवणीनं घालायचं, म्हणजे मग चीक तो घशाला असा खाताना हे होत नाही. तेलाबरोबर तो चीक सगळा सुट्टा होऊन पाण्यात निघून जातो. हाताला लागलेला चीक पटकन निघतो. जेवढा आपल्याला चिरताना जेवढा चिकट आणि हे वाटतं ना, तसं पटकन निघाला बघा. थोडासा हात धुतला साबण घेऊन आणि कापडानं पुसल्यानंतर सगळं क्लीन, एकदम स्वच्छ झालं. इकडं कुकर होतोय, तोपर्यंत आपण बाकीची भाजीची तयारी करून घेऊया. आता आपण हे साहित्य काढले ते बघूया. अर्धा चमचा जिरे घेतलेत, अर्धा चमचा मोहरी घेतली, 15-20 लसणाच्या पाकळ्या घेतलेत, चेचून घेतलेत त्या. हिरवी मिरची 2 घेतलेत, बारीक करून घेतलेत. 1 वाटीवर ओलं खोबरं खोवून घेतलेलं आहे. 4 कांदे घेतलेले आहेत बारीक चिरून. कोथिंबीर घेतलेली आहे भरपूर. ह्या भाजीला कांदा आणि कोथिंबीर भरपूर लागते. गरम मसाला घेतलेला आहे, अर्धा पाऊण चमचा होईल एवढा घेतला आहे. आणि हळद अर्धा चमचा घेतलेली आहे. आणि मीठ घेतलेलं आहे. आणि आपलं नेहमीचं तिखट, कोल्हापुरी तिखट घेतलेलं आहे 2 चमचे. तुमच्या आवडीप्रमाणे मीठ, तिखट आणि बऱ्याचशा गोष्टी कमी जास्त तुम्ही करू शकता. आणि हा कढीपत्ता घेतलेला आहे.
फणसाचा आकार केवढा आहे, छोटा, मोठा, मध्यम, त्याच्यावर पण ह्या साहित्याचं प्रमाण तुम्ही अंदाजे कमी जास्त करू शकता. आता हे साहित्य आपण बाजूला करूया आणि कुकर उघडून बघूया. आता कुकर गार झालेलं आहे. आपण हे झाकण काढूया. शिजले का छान बघायचं पहिला. मस्त शिजले बघा. हे असं सुट्टं सुट्टं व्हायला पाहिजे, म्हणजे शिजलं असं समजायचं. तुम्ही जरी कुकरवर नाही ठेवला, बाहेर जरी शिजवला तरी इतपत असं हे दाबून असं हे सुट्टं सुट्टं झालं पाहिजे, एवढं शिजवायचं. आता हे आपण गाळून काढूया पाणी. पाणी हे आपण फेकून द्यायचं, कारण पाण्यामध्ये चीक उतरलेला असतो सगळा. इथे एक मी गाळणी घेतलेली. खाल्लेलं पाणी पूर्ण फेकून द्यायचं आहे आपल्याला. ते आता हे पाणी पूर्ण निघून गेलेलं आहे. हे आपण एका परातीमध्ये काढून घेऊया. परातीत थोडंसं पसरून घेतलं. ॲक्च्युली हे हातानं पण सुट्टं सुट्टं होतं आहे बघा. हातानं सुट्टं करून घ्या किंवा एखादा खलबत्ता घेऊन त्यानुसार असं असं केलं तरी होईल. खलबत्त्यानं पटकन होते. ह्या पाकळ्या सगळ्या सुट्ट्या करून घ्यायच्या. चांगलं शिजलं की ह्या पाकळ्या सुट्ट्या होतात व्यवस्थित. आणि आपण चिरताना सुद्धा साल व्यवस्थित काढायची आणि मधला गट्टा आहे तो पण व्यवस्थित काढला ना तर ह्या पाकळ्या पटकन व्हायला सोपं पडतं आपल्याला. आता हे सुट्टे करून झालेले आहेत. आता आपण ह्याच्यात मसाला काढलाय, त्यातलं गरम मसाला घालते थोडा. तिखट 2 चमचे काढलेलं सगळं घालायचं. हळद अर्धी घालायची आणि अर्धी ठेवायची. मीठ पहिला आपण शिजताना पण घातले त्याच्यामध्ये, त्यामुळं मीठ बेतानं घालायचं. मीठ पण आत्ताच घालून मिक्स करून घ्यायचं. आणि हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं. इथंच मिक्स करून घ्यायचं, कारण भाजी शिजवताना आपण पाणी घालणार नाही आहे. आता हे व्यवस्थित छान मिक्स करून झालेलं आहे. सगळं ह्याला मसाला लागलेला आहे. आता आपण फोडणी करायला घेऊया. गॅसवर एक कढई ठेवलेली आहे. जाड बुडाची कढई ठेवायची. तेल घालून घ्यायचं कढईमध्ये. गॅस लावून घेतलेला आहे. तेल गरम झालं की पहिला मोहरी टाकून घ्यायची. मोहरी तडतडायला लागली की जिरे टाकायचे. मग लसूण टाकायचा. लसूण झाला की हिरवी मिरची घालायची. मग थोडा हिंग घालायचा. हिंग साहित्यामध्ये दाखवायचं राहिलेलं. मग कढीपत्ता घालायचा. मग कांदा घालायचा. कांदा झाला की थोडी हळद घालायची. कांद्याला पण येलो कलर छान आला की भाजीमध्ये तो मिक्स झालेला दिसतो. नाहीतर मग भाजी वेगळी आणि कांदा पांढरा पांढरा तसाच दिसत राहतो. गरम मसाला थोडा शिल्लक राहिला होता तो पण घालायचा. कलरसाठी काश्मीरी लाल मिरची पावडर घातली अर्धा चमचा. ही ऑप्शनल आहे. अगदी थोडंसं. हा जो कढईमध्ये मसाला आहे एवढ्याला पुरेल एवढंच मीठ घालायचं, कारण ऑलरेडी आपण तिकडं मीठ 2 वेळा घातलेलं आहे. अगदी कमी घाला. ह्या कांद्याला पुरेल एवढंच. कांदा भाजून झालेला आहे. आता आपण हे फणस घालून घेऊया. भाजी छान अशी कांद्यावर परतून घ्यायची. ऑलरेडी भाजी शिजलेली आहे. आपल्याला आता परत पाणी वगैरे काही होतायच नाही ह्याला. असंच परतून परतून झाकून ठेवायचं आणि एक दणदणून अशी वाफ काढायची. थोडं परतून झालं की हे खोबरं घालून घ्यायचं.
आणि थोडी कोथिंबीर बाजूला काढून ठेवूया भाजीला वरून घालायला म्हणून, गार्निश करायला. आणि बाकीची कोथिंबीर सगळी घालून घेऊया ह्याला. आता हे छान असं हलवून घ्यायचं सगळं. आता सगळं छान मिक्स करून झालेलं आहे. आपण झाकण ठेवूया. एक 3-4 मिनिट झालेले आहेत. आपण हे उघडून बघूया. छान अशी वाफ आलेली आहे. परत एकदा हलवून घेऊया आपण. भाजी तयार झालेली आहे. त्याच्यावर कोथिंबीर घालून घेऊया. मस्त अशी आपली भाजी तयार. ही भाजी तांदळाच्या भाकरीबरोबर खूप छान लागते आणि नेहमीची आपली ज्वारीची भाकरी करतो त्याच्याबरोबर पण तुम्ही खाऊ शकता, चपातीबरोबर पण तुम्ही खाऊ शकता. माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू.